रामकृष्ण हरी. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सर्व संतांचे पालखी सोहळे पंढरपुरामध्ये प्रवेश करतात. आषाढी एकादशी हा वारीचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी पहाटेपासून किंवा दशमीच्या रात्रभर म्हणा, चंद्रभागेमध्ये स्नानासाठी वारकऱ्यांची झुंबड उडालेली असते. आषाढी एकादशीच्या पहाटे त्या संतांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्या संतांच्या पादुकांची महापूजा करण्यात येते. पूजा झाल्यावरती सर्व संतांच्या पालख्या नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. नगरप्रदक्षिणा म्हणजे काय, तर जुन्या पंढरपूर गावाला केलेली प्रदक्षिणा. हा प्रदक्षिणेचा मार्ग ठरलेला आहे. या मार्गावर कोणत्याही ठिकाणापासून सुरुवात करून त्या ठिकाणी परत आल्यावरती ही प्रदक्षिणा पूर्ण होते. सर्व संतांच्या पालख्या जेव्हा नगरप्रदक्षिणेला निघतात तेव्हा वाटेत जिथे चंद्रभागा नदी लागते त्या ठिकाणी संतांच्या पादुका पालखीतून बाहेर काढून चंद्रभागेत नेण्यात येतात व त्या पादुकांना चंद्रभागेचं स्नान घालण्यात येतं व त्याच्या पुढे पुन्हा नगरप्रदक्षिणेला सुरुवात होते. नगरप्रदक्षिणा जेव्हा महाद्वाराच्या समोर येते तेव्हा पांडुरंगाचं वर्णन करणारा अभंग होतो, आरती होते. नगरप्रदक्षिणा जेव्हा चौफाळा चौकात येते तेव्हा त्या ठिकाणाहून पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसतो. या ठिकाणी सर्व वारकरी झळझळीत सोनसळा दिसतो कळस सोजळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, हे माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, हा पांडुरंगाच्या कळसाचं वर्णन करणारा अभंग म्हणतात. याशिवाय वाटेमध्ये त्या संतांची मंदिरं लागतात, तिथे त्या संतांची स्तुती करणारे अभंग गायले जातात. याशिवाय एका चौकामध्ये एक काळा मारुती मंदिर आहे. हा मारुती काळा पाषाणाचा आहे म्हणून त्याला काळा मारुती असं म्हणतात आणि याच मारुतीला वारकरी हजेरी मारुती असं म्हणतात. म्हणजे या मारुतीपाशी आलो की वारकऱ्यांची वारीची हजेरी लागते. या ठिकाणी आल्यावरती वारकरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, हा अथवा इतर मारुतीरायांचं वर्णन करणारा अभंग म्हणतात. अशा प्रकारे नगरप्रदक्षिणा पूर्ण करून त्या संतांची पालखी त्या मठामध्ये परत आली की ही नगरप्रदक्षिणा पूर्ण होते. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावरती देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा आण तुझे पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम, नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा, हा अभंग आणि आरती होते आणि या ठिकाणी नगरप्रदक्षिणा पूर्ण होते. आषाढी एकादशीच्या रात्री सर्व फडावर आणि सर्व संतांच्या पालखीसमोर मानाची कीर्तनं होतात. आषाढी वारी पालखी सोहळ्यातील हे सर्वात महत्त्वाचं आणि मानाचं कीर्तन. या दिवशी कीर्तनामध्ये पंढरपूर वर्णन, पंढरपूरच्या वारीचं वर्णन असं असणारे अभंग निरूपणासाठी घेतले जातात. आषाढी एकादशीचं कीर्तन झालं की रात्रभर जागर होतो. जागर म्हणजे रात्रभर चालणारं भजन. हा जागराचं भजन झालं की द्वादशीला पहाटे पादुकांची नित्यपूजा होते आणि ते झाल्यावरती महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पारणं. द्वादशीचा उपवास सोडणं किंवा कुठल्याही प्रकारचा उपवास सोडणं याच्यासाठी आपण पारणं हा शब्द वापरतो. द्वादशीला सकाळी पारणं होतं आणि यावेळेस जी पंगत घातली जाते त्या पंक्तीच्या आधी महत्त्वाच्या पालखी सोहळ्यांतर्फे श्री विठ्ठल मंदिरामध्ये नैवेद्य पाठवला जातो आणि या दिवशी पांडुरंगाला नैवेद्य जाणार म्हणून त्या संस्थांतर्फे पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला जातो. पांडुरंगाला नैवेद्य दाखवून परत आल्यावरती त्या संतांना नैवेद्य होतो आणि त्या मठामध्ये पंगत बसते. इतर ठिकाणी सुद्धा फडांवर वारकरींच्या दिंड्या ज्या ठिकाणी उतरलेल्या आहेत त्या ठिकाणी ह्या पंक्ती होतात आणि वारकरी मंडळी अशा प्रकारे द्वादशीचा उपवास सोडतात. द्वादशीच्या रात्री खिरापतीचा कार्यक्रम होतो. खिरापत म्हणजे एक प्रकारे प्रसाद. या दिवशी कुरमुरे अथवा चिवड्याचा प्रसाद वाटला जातो आणि त्यावेळेस खिरापतीचा म्हणजे क्षीरसागरीचे नावडे सुख हा अभंग म्हटला जातो. आषाढ शुद्ध दशमीपासून पौर्णिमेपर्यंत सर्व संतांच्या पालखीचा मुक्काम पंढरपुरामध्ये असतो. या काळामध्ये पहाटे पादुकांची नित्यपूजा, त्यानंतर सकाळी आणि रात्री अशी 2 वेळेस कीर्तनं, दुपारी नैवेद्य, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्रभर चालणारं जागराचं भजन असे कार्यक्रम होतात. यावेळेस वारीसाठी पंढरपुरात आलेले वारकरी सर्व संतांच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ घेतात. पंढरपूरकर मंडळी सुद्धा सर्व संतांच्या पालखीच्या दर्शनासाठी जातात आणि याशिवाय पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा दर्शनासाठी मोठी गर्दी उडालेली असते. शेवटी 5 दिवस मुक्काम करून आषाढ पौर्णिमेला गोपाळपूरचा काला आणि देवभेट झाली की पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.